पूर्व विदर्भातील सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा गोसेखुर्द प्रकल्प आज अनेकांसाठी वरदानापेक्षा शाप ठरल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये दिसून येते। कारण तब्बल 38 वर्षे उलटूनही या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत। या प्रकल्पाची पायाभरणी मोठ्या आशा आणि अपेक्षांसह करण्यात आली होती। पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सिंचनाचा लाभ मिळणार, शेतीला पाणी मिळणार आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होणार अशी स्वप्न दाखवण्यात आली। दरम्यान या प्रकल्पाचा फायदा जरी मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यांना होणार असला तरी यासाठी सर्वात मोठी किंमत भंडारा जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोजावी लागली आहे। अनेकांची शेती गेली, घरे पाण्याखाली गेली आणि संपूर्ण गावे विस्थापित झाली। आज पुनर्वसनाच्या बाबतीत मात्र आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। 4 दशकांच्या कालावधी लोटूनही पुनर्वसित गावांना मिळायला हवे असलेले 18 नागरी सुविधांचे लाभ अजूनपर्यंत मिळालेले नाहीत असा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येते। यामुळे संतप्त झालेल्या गोसेखुर्द संघर्ष समिती आणि प्रकल्पग्रस्तांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे।